सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या साठी ठाकरेंची शिवसेना मैदानात, दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं आंदोलन, संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर आंदोलन. सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू. पत्नी गीतांजली यांची उच्च न्यायालयात धाव, सोनम वांगचुक यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या बाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय. 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये आता 13 खासदार. अशोक खरातवर ईडीचं 3000 पानांचं आरोपपत्र, 42 कोटी 88 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप. आरोपपत्रात खरातच्या पत्नीसह 3घांचा समावेश. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल. 6 सदस्यीय पथकानं खासगी कोचिंग क्लासेसमध्ये चौकशी केल्याची माहिती. एफडीएच्या कारवाईच्या धसक्यानं ओढ्यामध्ये ओतलं दूध. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपोटी भेसळयुक्त दूध ओढ्यात ओतण्याची वेळ. सांगलीच्या मिरजमधील टाकळी गावातला प्रकार समोर. पावसामुळे रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य बहरलं. डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे प्रवाहित. लांजा तालुक्यातील खोर्नी नको आणि निवळीचा धबधबा ओसंडून वाहतोय. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक, तर आणखी 30 जण रडारवर. 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती आणखी वाढली. रिलायन्स एनडीए समूहावर सीबीआयची धडक. मुंबई दिल्लीतील 15 ठिकाणी एकाच वेळी छापे. 27,337 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याच्या तपासाला वेग. महत्त्वाची कागदपत्र जप्त. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू. 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अजूनही बेपत्ता. युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या 16वर. लॉर्ड्सच्या मैदानामध्ये रंगणार भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये निर्णायक तिसरा वनडे सामना. भारत इंग्लंड मालिका 1-1 बरोबरीत. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेबाहेर. हर्ष दुबेचा भारतीय संघात समावेश. फिफा वर्ल्ड कपच्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन भिडणार. मेस्सीची जादू चालणार की स्पेन बचाव इतिहास रचणार, याकडे क्रीडा विश्वाचे डोळे.